काय सारखी फोन करते ही? बंदच कर. आपण ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे. राधा उठ ना. राधा ऐक ना, उठ ना. राधा उठ ना. मम्मा 5 मिनिटं हो. मम्मा नाही, मी आहे. ऐक ना, उठ ना राधा. अगं खूप इम्पॉर्टंट काम आहे, अर्जंट आहे. आणि ऐक ना, माझं तुझ्याकडे खूप महत्वाचं काम आहे. मला मदत करशील प्लीज? तू बोल ना, आधी मदत करशील. सॉरी. तोंडावर हात ठेवलास तर कसं बोलणार आहे मी? सॉरी म्हंटल ना, पण तू सांग ना, मदत करशील ना? का करू तुला मदत? तोंडावर कोण पाणी मारत रे? अगं मी सगळे प्रयत्न केले, तू हलतच नव्हतीस. मग मी तरी काय करणार होतो? आणि मुळात आज तुझ्या मम्माचा बर्थडे आहे आणि तू अशी उशिरापर्यंत झोपत पडलीस. मला माहितीये माझ्या मम्माचा बर्थडे, म्हणूनच काल रात्री 12 पर्यंत जागून विश केलंय ना तिला. आणि तसंही मी आज तिच्यासाठी केक करणार होते स्वतःच्या हाताने. सी, काय थकेल सेलिब्रेशन आहे? थकेल? हा मग, म्हणजे तुझा बर्थडे असता तर तू अख्खं पुणं गोळा केलं असतंस आणि पार्टी बिर्टी दिली असतीस. आणि मम्माचा बर्थडे तर असा हा घरच्या घरी असा उरकणार आहेस का? थकेल मी नाही, थकेल माझी मम्मा. तिलाच आवडत नाही तिच्या बर्थडेच्या निमित्त बोभाटा वगैरे केला तर. तिचा बर्थडे कसा तिला स्वतःच्या लोकांबरोबर छान घरगुती सेलिब्रेट करायला आवडतो. उगीच पैसे खर्च करून फॅन्सी डिनर प्लेस बुक केली किंवा खूप मोठं सेलिब्रेशन वगैरे दिलं ना, चिडते अरे. पण माझं तरी म्हणणं आहे की बर्थडे एकदाच येतो ना वर्षातनं, छान फॅन्सी सेलिब्रेशन करावं. पण नाही, ऐकायचंच नाहीये. ऐक ना, म्हणूनच एक प्लॅन आहे माझ्याकडे, जेणेकरून तुझ्या मम्माचा बर्थडे असा सेलिब्रेट पण मस्त होईल कमाल. पण तिला हवा तसा घरच्या घरी छान घरगुती सिंपल साधा सोपा. काय वाटतं? असं? हा. बोल. अनामिका, हे अनामिका. ओ, गेली नाहीयेस ना बाहेर? मग बरं नाहीये तर घरीच विश्रांती घे, बाहेर जाऊ नकोस कुठे. आणि हो, वेळ आहे म्हणून त्या लफंग्याला भेटायला जाऊ नकोस लगेच. आलेच मी. बरं. फार्म हाऊस? हो, फार्म हाऊस. काय ग, कसलं फार्म हाऊस? अगं ते
पिझ्झा पिझ्झा प्लेस बाबतीत बोलतोय मी, हो ना? हा हा. ते कर्वेनगरला इथे नवीन पिझ्झा प्लेस ओपन झाली आहे, फार्म क्लब नावाची. तर तिथे फार्म हाऊस नावाचा एक पिझ्झा आहे जो की खूप टॉपिंग आणि डबल चीज आणि त्याच्यामध्ये स्टफिंग आणि खूप अमेझिंग येतो पिझ्झा. तर मी आणि माझे काही फ्रेंड्स आज तिथे चाललोय, ते सांगत होते. अगं मग नीलला घेऊन जा ना बरोबर. नाही तर पिझ्झाचं सगळं डिस्कशन नील बरोबर आणि खायला जाशील एकटी. हा ग, ऑब्विसली. मित्र आहे माझा तो. लगेच फार खुश व्हायची गरज नाही, ती होती म्हणून म्हटले. बरं नाही, काय आता किल्ली हवी तुला? हो चल, आपल्याला खूप काही. कुठे असेल किल्ली? ती 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 मम्माच्या खोलीत असेल. चल. आपण ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता. किती वाजले? अगं बाई, बंदच आहे. घ्या, आला इथं फोन. तुला काही दुसरी कामं नाहीत का ग मला फोन करण्याशिवाय? आणि माझ्याशी उद्धटपणे बोलणं सोडून तुम्हालाही दुसरं काम नाहीये. आता माझ्याशी भांडणारच आहेस की सांगणार आहेस कशाला फोन केला ते? सांगते, एक बातमी आहे सनसनाटी. आता काय दिवे लावलेस तू? मी नाही दिवे लावलेत, दिवे लावणारे तुमची मुलगी आणि माझे भाऊजी, ते सुद्धा आजच. नीट काय ते सांग. म्हणजे ते एकमेकांबरोबर पळून जाणार आहे. काय आहे, त्यांना राहवत नाहीये ना एकमेकांपासून लांब, म्हणून ते आज आपल्या हातावर तुरी देऊन पळून जाणार आहेत. ए, वाटेल ते बोलू नको. पळायचं असतं तर कधीच पळाले असते ते. आपल्या परवानग्या कशाला मागत बसले असते? आणि मला नाही वाटत अनामिका असं काही करेल. अहो, अनामिका ताई असं करतेय. काय आहे, त्यांना वाटलं असेल की त्यांना परवानगी मिळून जाईल, पण शेवटी परवानगी मिळालीच नाही ना. आणि तुम्ही तर अंत बघताय, म्हणून त्यांनी ठरवलं असेल की आपण या सगळ्या त्रासातनं कंटाळून पळून जाऊया. साफ खोटे आहे हे. तुझ्या मनाचे खेळ आहेत सगळे. माझ्या मनाचे खेळ नाहीयेत हे सगळे. मला चिमणा चिमणीकडनं कळलंय हे सगळं. चिमणा चिमणी? अहो, ती चिमणी नाही का, ती नाही का, तिला अर्धा डझन पोरं आहेत. हा हा, ती तुमच्या घराच्या खाली आपण भेटलो होतो, आठवतंय? हा, ती चिमणी. आणि चिमणा म्हणजे आमच्या भाऊजींचा खास मित्र आहे. ते दोघंही ना शत्रू पक्षातले आहेत. त्यांच्याकडनं कळली मला ही खबर, म्हणजे 100% खरी आहे. मिस अनामिका, मिस अनामिका, पट्या, खाली आहे ना? तू मोठ्याने बोलू शकतोस, आई नाहीये घरात. अहो मग या ना खाली. नाही रे, मी आवरलं होतं निघायचं म्हणून, पण अजून तितकंसं बरं वाटत नाहीये मला, म्हणून बाहेर पडावंसं वाटत नाहीये. आज वर्क फ्रॉम होम करणार आहे मी. अहो नाही, मी तुम्हाला ऑफिसला न्यायला आलो नाहीये. खाली या, 1 मिनिट खाली या. पट्या, मिस अनामिका, पट्या, मिस अनामिका, ए पट्या, मिस अनामिका, तू का करतोयस हे सगळं? माझं प्रेम आहे ना तुमच्यावर, करू द्या ना. मी सांगितलं ना तुला, मला ह्या सगळ्याची सवय नाहीये. अहो मग सवय करून घ्या, कारण सौरभ पटवर्धन नावाच्या माणसाबरोबर हे सगळं फ्री येतं. थोडेसे लाड, भरपूर काळजी, थोडीशी मजा, भरपूर प्रेम. ओ ओ आओ आओ आओ, लगेच डोळ्यातनं पाणी आणू नका. मिस अनामिका, ढकला ढकला ढकला, परत ते पाणी आत ढकला. बरं, नाही गाढत पाणी. पण म्हणणं काय तुझं? का आलायस तू? मी तुम्हाला न्यायला आलोय. कुठे? मी म्हणेन तिकडे यायचं तुम्ही माझ्या बरोबर. तू ना पट्या असा बोलतोस ना की नाही म्हणणं कठीण. मग कठीण गोष्टी करू नका ना, सोप्या गोष्टी करा. नाही कशाला म्हणायचं?
मुळात मेन गोष्टीसाठी मला हो म्हणलात ना, आता या छोट्या छोट्या गोष्टींसाठी कशाला हो नाही म्हणता? हो म्हणा, गाडी काढा, चला चला. थांबव. हा थांबव ना. हे पकड हा केक. पकड, धर धर धर. सांभाळ ना. मागे पिशव्या ठेवल्या. हो हो. चल 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 चल. हे कुठे इथे लाव ना. नाही रे, आत लाव, आत लाव, आत नाही. हे थांब. चल चल आत घे लवकर. ठेव तिथे ठेव. ठेव 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 ठेव. एक काम कर, पडदे ओपन कर, मी केक फ्रीज मध्ये टाक. हा ते बघ लिहिलंय ना दीक्षित पा. चल चल चल. अवकाश. चले घे. हो हो हे घे. पैसे देतो आधी. हो दे दे पैसे दे. हो तू पुढे हो. एक मिनिट, किती झालं दादा? सावकाश आहे ग. हे घे. हो दे बा. आई आई ग. ती बॅग राहिली एक अजून. दादा बॅग बॅग दे ना ती. ते मी घेते मी घेते. अगं राहू दे अरे मी मावशी. घेते. चल. हो. हात दे. हे अरे अगं चंदू. हॅलो. हे ये ना दादा, ठेव. अरे वा. हे ठेव ठेव येते ठेव. बरं मला सांग आता किचन कुठे आहे? किचन तिकडे. अनामिका, हे अनामिका. अनु, राधा. याचा अर्थ वल्ली खरं बोलत होती. तू गाडी चालवतोस म्हणून मी अजिबात रस्ता सांगणार नाहीये. का? कारण तू माझं ऐकत नाहीस, मग तू रस्ता चुकवतोस, मग तू माझ्यावरच आळ घेतोस आणि मग आपलं भांडण होतं. प्रेमात थोडस भांडण चांगलंय की. हो पण मागच्या वेळेसारखं आपण कुठेतरी अडकलो तर. मला आवडेलच. इनफॅक्ट आज माझा तोच प्लॅन. काय? नाही पुढनं राईड घ्यायचा म्हटलं. बस 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 बस. दादा तुम्ही कुठे जाऊ नका, तुम्ही रिक्षा वळवून घ्या, आपल्याला परत जायचंय. हा मी आल्यावर पैसे देते, कळलं? हा जाऊ नका. अनामिकाची आई तू पुढच्या वेळेपासून नीट माहिती देत जा. म्हणे पळून जाणार आहे. कधी, केव्हा, कुठे हे कोण सांगणार? मी समजा सांगितलं तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार आहात? बरं बरं ठीक आहे. आता सांग कुठे जाणार आहे? मी चंदूला बोलताना ऐकलं फार्म हाऊसवर कुठेतरी जाणार आहेत. फार्म हाऊस म्हणजे ते आमच्या अनामिकाचं सिंहगडच्या पायथ्याशी घर आहे तसलं काहीतरी का? तसलंच काहीतरी असेल, कारण ते म्हणत होते की कोणाचं तरी घरच आहे. रामा रामा रामा, शहरातलं घर काय कमी पडलं का? आता गावाबाहेर जाऊन एकांत शोधतायत.
हो, त्यांना एकांत थोडी मिळणार आहे. म्हणजे त्या दोघांनाही एकांत मिळण्याच्या आत आपण तिथे जायचं. अगं पण कसं जाणार? मला कुठे पत्ता माहितीये? आतापर्यंत मी जितक्यांदा गेले अनामिका मला गाडीतून घेऊन गेली. अहो तुम्ही आत्ता म्हणालात ना सिंहगडाच्या पायथ्याजवळ आहे म्हणून. हो, पण मला तेवढंच माहितीये. अय्या, मग आता? काही हरकत नाही, मी काढेन शोधून. कारण आता शेंडी तुटो ना तर पारंबी तुटो, त्यांच्या बेतात मोडता घालायला आपण तिथे पोचायचंच. चला चला. ओ रिक्षावाले, ते सिंहगडाच्या पायथ्याशी घ्या. ते बंगले आहेत ना तिकडे. म्हणजे कुठं? अहो तुम्ही त्या दिशेने चला हो. तिथे पोचल्यावर बघू म्हणे पुढचं पुढे. हा हा, म्हणजे डोंजेला काय? हा बरोबर हा, मग येतो. बरोबर. तो चिमण्या आहे ना, तो असंच काहीतरी म्हणत होता. काय काय? डोंजेलाच घ्या. चला. अरे पट्या, बरोबर ओळखलं तुम्ही. तुमचंच फार्म हाऊस आहे. अरे मॅड, इथे का आणलं असेल तुम्हाला? अहो आज चला, कळेल तुम्हाला. पट्या, आपण दोघंच? तुम्ही मला घाबरता ना? ए, तू काय घाबरवतेस का मला? बाजूला ठेव, लागेल तुलाच. शाळाच बाजूला ठेवली सुरी तर मग काय मम्मा केक बोटाने कापणार आहे? अगं केक बरोबर येते सुरी. आणि आवरा पटापट, निघून तासभर झाला, त्यांना येतील कधी इथे. चल तू आवर पटापट. अरे मुलांनो, अरे ते खाऊची पिशवी कुठे ठेवले? काही सापडत नाही रे मला. मला पण काही सापडत नाही मावशी. तू मला काय काय शोधतोय? अरे आता येतील ते. तो केव्हाच या पिशवीत डोकं घाल, त्या पिशवीत डोकं घाल, तेच चाललंय त्याचं. दात काढू नको. आधी पटकन 10 मिनिटाच्या आत ते सगळे फुगे असे भिंतीवर दिसले पाहिजेत मला, कळलं ना? हा. अरे आणि त्या पिपाण्या कुठे ठेवल्या? मी त्या पिशवीत ठेवल्या होत्या. अरे ते समोसे वेफर्स ते कुठे ठेवले तुम्ही? नाही मावशी, मला माहितीये. समोसे आणि वेफर्स मीच ठेवले. मी तुला दाखवतो. सचू, अरे ती डेकोरेशनच्या सामानाची जी पिशवी आहे ना, ती आतमध्ये ठेवली आहे. अरे चल दाखव मला लवकर. चल, अरे मी मला तुला दाखवतो. सरबत करायचंय. तुला काय लागतंय बोलायला? सांगायचं ना आधी. बर्थडे सेलिब्रेशन चालू आहे का लोड शेडिंग? या थर्ड क्लास कॅन्डल्स कोणी आणल्या? कुणी म्हणजे? मी आणल्या. माझ्या डोक्याने, माझ्या बुद्धीने. आमच्याकडे अशाच आणतात. करेक्ट. माझं ऐकलं असतंस तर असला फालतूपणा केला नसतास. खरंच ऐकत जा, माझं भलं होईल तुझं आयुष्य. असं काय बरं झालंय का तुझं आजवर? आणि तुझ्या बुद्धीचे परिणाम आम्ही सगळेच बघतोय. तू ही जागापणा करू नकोस, आधीच सांगतो. एनिवे, खूप कामे, चल फॉलो मी. हे बरं आहे. तुझं काय ऐकायचं मी? प्लॅन सगळा माझा, ठरवलं मी. हा, प्लॅन आमचा, ठरवलं सगळं आम्ही. तुझं काय ऐकायचं? ऑब्व्हियसली माझं ऐकायचं, कारण मम्मा माझी. आणि मी ऐकलंच ना तुमचं. मी जर आले नसते तर हा प्लॅन वर्कआउट झाला असता? नाही. दाराला कुलूप असतं, दार बंद असतं आणि तुम्ही सगळे बाहेर भजनं गात बसला असतात फॉर गॉड नोज हाऊ मच टाइम. एवढा माज? मग करायचा होतास तू तुझ्या मामासाठी प्लॅन. केलाच होता मी प्लॅन. म्हटलं तुमच्या आनंदासाठी स्वतःचा आनंद, स्वतःचा प्लॅन बाजूला ठेवू. पण ठीक आहे, रिस्पेक्टच नाहीये ना मला इकडे. ऐक ना राधा, तू कायम माझ्या वाकड्यात का शिरतेस? मी वाकड्यात शिरतच नाही. हे बघ, एकतर तुम्हाला सकाळी सकाळी उठवलंयस उगीच विनाकारण. कारण तू झोपून राहिली होतीस 12 अरे पर्यंत. कारण मी जागी होते मम्माच्या बर्थडे साठी. नाही, हे बघ, एकतर मम्माचा बर्थडे, माझ्या मम्माचा बर्थडे. अरे नंतर भांडा. ते दोघं जण आले. चला आवरा पटकन. अरे सचिव, ते दोघं आले. चल पटकन. अरे नाही, तू आता मला सांगणारच का पट्या, आपण इकडे का आलोय? अरे फार्म हाऊस उघडा कसा? पट्या, तुला मुळात इकडचा पत्ता कसा कळला? आणि आपण, तू मला सांग कसं आपण का आलो इथं? पट्या, पेशन्स. मोठा श्वास घ्या. शाबास. या. चला 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 चला. आणलंय. इधर हळू रे, हळू बाबा. हळू ठेव.
डन 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 डन. मध्ये ठेवणार अरे आवडलं का? मावशी डन दे डन दे. चल 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 चल. चला चला ए बाबा चल ए, आले, चला, लवकर ये. चला आले आले आले. हरवते अन पुन्हा गवस